नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष आणि दिनविशेष मालेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत दिनविशेषमध्ये आजच्या दिवसाचं महत्त्व. आज काय 4 मे 2026. 4 मेला महत्त्वपूर्ण कोणकोणत्या घटना घडल्या होत्या. दिनविशेष मालेमध्ये आपण काय करत असतो, 10 महत्त्वपूर्ण घटनाचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या घटना घडल्या त्याचा उल्लेख करत असतो. तर बघा, आज आहे 4 मे 2026 आणि आजच्या दिवशी भारताचे पहिले टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले होते. भारताचे पहिले टपाल तिकीट आजच्या दिवशी प्रकाशित करण्यात आलं होतं. तर हे 1854ला ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होते. ओके, 1857चा उठाव माहिती आहे आपल्याला. तर त्या अगोदर 3 वर्षापूर्वी राणी एलिझाबेथ यांचा फोटो असलेलं पहिलं टपाल चित्र किंवा टपाल तिकीट हे भारताचं स्वातंत्र्यापूर्वीचं पहिलं टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलं होतं. आणि त्याच्यामध्ये चित्र काय होतं, तर राणी एलिझाबेथ. लक्षात घ्या, स्वतंत्र भारताचं पहिलं टपाल तिकीट हे नंतर आलं, भारताच्या स्वातंत्र्यानंतर. आणि त्याच्यामध्ये तिरंगा झेंडा हे आपलं पहिलं टपाल तिकीट होतं. आणि भारताचं पहिलं टपाल तिकीट स्वातंत्र्यापूर्वीचं 1854ला आलं आणि त्याच्यामध्ये राणी एलिझाबेथ यांचं चित्र होतं. तर बघा, नंबर 2, अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात. आता स्थापत्यकलेचा अत्यंत महत्त्वपूर्ण नमुना असलेलं हे पनामा तलाव हे बघा 110 फूट रुंद आहे. 110 फूट रुंद आहे आणि 77.1 किलोमीटर लांबी आणि रुंदी अशा पद्धतीचा तलाव आहे. आणि या तलावामधून लाखो टन वस्तूंची निर्यात होते. ओके, आर्टिफिशियल तलाव आहे. याच्यामधून सागरी मार्ग म्हणजे जहाजांना सागरी मार्गांना असं वळसा घालून यावं लागायचं. तर त्यासाठी स्पेसिफिक पाथ प्रोव्हाइड करण्याचं काम या कालव्याने केलं. आणि हजारो जहाजं याच्यामधून आत्तापर्यंत गेलेले आहेत आणि लाखो टन माल याच्यामधून ट्रान्सफर झालेला आहे. तर ह्या पनामा कालव्यामुळं खूप सारं जहाजाला जो वळसा घालून यावा लागायचा समुद्रातून तो कमी झाला. तर पनामा देशामध्ये हे आहे. आणि याची सुरुवात आजच्या दिवशी झाली होती, म्हणजे 4 मे 1904 रोजी या तलावाची या कालव्याची सुरुवात, या पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती आजच्या दिवशी. आता बघा, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. तर आपणास माहिती आहे, नाशिक जिथं त्र्यंबकेश्वरमधून गोदावरी या महत्त्वपूर्ण नदीचा उगम होतो. या उगम क्षेत्रावर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जे मंदिर आहे तेथे पूजा करण्याचा सर्वांना अधिकार देण्यात आला. पहिले फक्त मंदिर ट्रस्टींनी पुजाऱ्यांनाच अधिकार दिला होता आणि त्याच्यामध्ये वाद निर्माण होत होते. तर हा वाद उच्च न्यायालयाने सोडवला आणि मंदिर सर्वांसाठी खुलं केलं आणि प्रत्येकाला म्हणजे कोणालाही तिथं जाऊन पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला. तर हा महत्त्वपूर्ण निर्णय 4 मे 1967 या साली उच्च न्यायालयाने दिला. तर बघा, सर्व पंचायत समित्यामध्ये महिलांना 30% जागा राखीव अशी घोषणा तत्कालीन पंतप्रधान कोणी, राजीव गांधी यांनी केली. तर कधी केली ही? 4 मे 1989 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कशाची घोषणा केली, तर महिलांना 30% आरक्षण देण्यात यावे. तर आता महिलांना 33% आरक्षणाची मागणी जोर धरते आणि बऱ्याच ठिकाणी ही मागणी पूर्ण केलेली आहे. 2023च्या याच्यामध्ये त्याला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. फक्त आता जनगणना झाल्याच्या नंतर त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातील. तर नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई हे नामकरण करण्यात आलं. तर 1995ला महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे किंवा मंत्रिमंडळ जे आहे, या मंत्रिमंडळाने कोणतं नाव बदललं? बॉम्बे स्टेट होतं पहिलं आपलं. ओके, बॉम्बे स्टेटचं काय झालं, संयुक्त महाराष्ट्र
आणि गुजरात वेगळा झाला आणि त्याच्यामध्ये गुजरात वेगळा झाल्याच्या नंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. तर महाराष्ट्र राज्य असे नाव देण्यात आले. पहिले नाव काय होतं, बॉम्बे स्टेट आणि बॉम्बे मंत्रिमंडळ अशा पद्धतीनं होतं. तर हे 4 मे 1995ला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे स्टेटचे नाव मुंबई करण्यात म्हणजे बॉम्बे हे नाव बदलून मुंबईचे मुंबई नाव करण्यात आले. तर 1995ला झालेली गोष्ट आहे. तर बघा, जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा जी पार पाडली होती आजच्या दिवशी, तर कुठं, पोलंड या ठिकाणी जी जागतिक महिलांची वजन उचलायची म्हणजे वेटलिफ्टिंगची जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तर यामध्ये आपल्याला 6 पदकं मिळाली होती. या स्पर्धेत आपल्याला 6 पदकं मिळाली होती आणि त्यातमध्ये एन कुंजुराणी देवी ही जी महिला वेटलिफ्टर आहे, हिला 2 रौप्य पदक मिळाली होती आजच्या दिवशी. तर ही कामगिरी कधी केली त्यांनी, 4 मे 1996ला केली. 4 मे 1996ला पोलंड या देशामध्ये जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये केली. तर बघा, मंकीपॉक्स हा जो आजार आहे, ओके, तर या आजाराचा उद्रेक झाला. पण या आजाराची सुरुवात आजच्या दिवशी झाली होती, म्हणजे 4 मे 2022 साली युनायटेड किंगडम या ठिकाणी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आणि तिथून खरा मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला. तर हा आजार आता त्याच्यावर कंट्रोल आला आहे, परंतु हा त्यावेळेस एक महामारीचाच प्रकार होता. त्याच्यानंतर बघा, आजच्या दिवशी म्हैसूरचा वाघ किंवा म्हैसूरचा सुलतान टिपू सुलतान याचा श्रीरंगपट्टणम येथे मृत्यू झाला. तर इंग्रजाविरुद्ध लढता लढता श्रीरंगपट्टणम येथे टिपू सुलतान या म्हैसूरच्या सुलतानाला वीरमरण आलं 1799ला, म्हणजे 1799ला, म्हणजे 4 मे 1799ला टिपू सुलतान इंग्रजाविरुद्ध लढता लढता शहीद झाला किंवा त्याला वीरमरण आलं. तर बघा, फ्रान्सचा राजा हेनरी, पहिला राजा बरं का फ्रान्सचा, तर 1008 साली 4 मे 1008 साली फ्रान्सचा पहिला राजा हेनरी याचा जन्म झाला होता. तसंच आधुनिक कवी, पत्रकार, नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन झाले होते आजच्या दिवशी. तर 1980ला 4 मे 1980ला अनंत कानेटकर, म्हणजे जे आत्माराम नावानं प्रचलित आहे, तर हे पत्रकार होते, नाटककार होते, कवी होते. त्यांनी लेखन साहित्यामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये असं विपुल अशी कामगिरी केली. असे आत्माराम किंवा अनंत कानेटकर यांचा आज मृत्यू झाला होता 4 मे 1980ला. तर ही आहे आजच्या दिवसाची रूपरेषा किंवा आजचे दिनविशेष. तसंच आज आंतरराष्ट्रीय अग्निशामक दल आहे. तर हे अग्निशामक दल काय असतं ते तुम्हाला सांगतो. जिथं कुठं आग लागली ते आग विझवण्यासाठी तत्पर असलेली अग्निशामक दलाची गाडी आणि सायरन वाजनात पळणारे सुसज्ज असलेले सैनिकच म्हणू आपण त्यांना. तर हे काय करत असतात, एखाद्या ठिकाणी आग लागली तर ते अति फास्ट प्रचंड वेगानं जातात आणि ती आग विझवण्यासाठी तत्पर प्रयत्न करत असतात. तर त्यांची गाडी, त्यांचे लोक आणि त्यांची सगळी सिस्टीम तयार असते, सगळी सिस्टीम तयार असते. तर या लोकांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची काळजी न घेता किंवा प्राणाची पर्वा न करता एकदम आगीमध्ये जाऊन आगीमधल्या लोकांना रेस्क्यू करतात, काढतात आणि आग विझवण्याचं काम करतात. तर यांच्या कार्यांना सलाम म्हणून आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. तर आज सर्व अग्निशामक दलाच्या कार्यकर्त्याला किंवा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपलंसुद्धा सहकार्य या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना असलं पाहिजे. त्यांना तात्काळ फोन केला पाहिजे आणि आपणसुद्धा काही आपल्या पद्धतीनं त्यांना मदत केली पाहिजे आग विझवण्यासाठी. असं जर केलं तर आग पसरून जे काय आत्ता काही दिवसापूर्वी
भयानक झोपडपट्ट्या जळण्याचं काम झालं आहे भारतामध्ये, तर तशा घटना काही घडणार नाहीत. आणि जरी घडल्या तर हे तत्परता जर आपण दाखवली तर अग्निशामक दल तर कधी पण रेडी असतं. ते काय करत असते, आग विझवण्याचं काम करत असतं. तर आपण आग विझवणाऱ्यापैकी असलं पाहिजे किंवा अग्निशामक दलांना सपोर्ट करणाऱ्यापैकी असलं पाहिजे. ओके, तर आज आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन आहे. या दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.